ही आता ट्रेंडिंग अशी चटणी तुम्ही ट्राय केली का? चला तर मग झटपट आपण लसूणची चटणी ट्राय करूया. त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते. गरम-गरम भात घ्यायचा आणि त्यावरती ही चटणी घालायची आणि खायचं. इतकं छान लागतं ना, वॉव! एकदम भारी. चला तर मग झटपट आपण कढाईमध्ये 1 चमचा तूप घालायचं. त्यानंतर घालायचं आहे लसूण, हिरव्या मिरच्या, तीळ आणि हो, जिरंसुद्धा घालायचं आहे बरं का आणि छान व्यवस्थित परतवून घ्यायचं. आणि छान असं परतल्यानंतर लगेच मिक्सरला छान असं कुटून घ्यायचं आहे. अगदी दरदरं कुटायचं आहे. चला तर झटपट आपण लगेच आता मसाला तयार करूयात. यामध्ये घातलेलं आहे घरगुती लाल तिखट, हळद आणि हो, यामध्ये घातलेली आहे धनेपूड. थोडंसं पाणी घातलं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. चला तर आता इथे एक कढाई घ्यायची. त्यामध्ये घालायचं 1 चमचा तेल किंवा तुम्ही तूपही वापरू शकता. त्यामध्ये घालायचं आहे जिरं, कढीपत्ता आणि आपण जे दरदरं कुटून घेतलेली होता ना लसूण, तो घालायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. थोडा वेळ पकल्यानंतर म्हणजे थोडाच वेळ झाल्यानंतर, परतल्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपण तयार केलेला मसाला आणि छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. अगदी असं तेल सुटायला लागलं, की आपली छान अशी सुगंधित वास येऊन आपला जो चटणी आहे लसूणची ती तयार होते. आता यामध्ये घालायचं आहे मीठ आणि हो, लिंबू पिळायला विसरायचं नाही बरं का. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बरं का.